श्रद्धा आणि भक्तीने ओतप्रोत भरलेली ही दिव्य कथा. एकदा अर्जुन नम्रतेने भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे मधुसूदन, वैसाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्या पवित्र एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत कसे करावे? कृपया मला सविस्तर मार्गदर्शन करा. भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले, हे अर्जुना, मी तुला एक पवित्र कथा सांगतो, जी स्वतः महर्षी वशिष्ठांनी श्रीरामांना सांगितली होती. तू ती अत्यंत एकाग्रतेने ऐक. एकदा श्रीरामांनी महर्षी वशिष्ठांना विचारलं, हे गुरुवर्य, सीतेच्या वियोगामुळे माझं मन अत्यंत व्याकुळ झालं आहे. माझ्या या दुःखाचा आणि पापांचा नाश कसा होईल? मला असा कोणता उपाय सांगावा ज्यामुळे माझं जीवन पुन्हा शांत होईल? महर्षी वशिष्ठ शांतपणे म्हणाले, हे राम, तुम्ही अत्यंत सुंदर आणि लोककल्याणकारी प्रश्न विचारला आहे. वैसाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी ही सर्व पापांचा नाश करणारी आणि दुःख दूर करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्य मोह आणि आसक्तीपासून मुक्त होतो आणि त्याच्या जीवनात शांती आणि समाधान प्रकट होतं. म्हणून प्रत्येक दुःखी आणि व्याकुळ व्यक्तीने हे व्रत नक्कीच करावं. प्राचीन काळात सरस्वती नदीच्या तीरावर भद्रावती नावाचं सुंदर नगर होतं. त्या नगरात द्युतिमान नावाचा एक न्यायप्रिय राजा राज्य करत होते. तिथेच धनपाल नावाचा एक श्रीमंत वैश्य राहत होता. तो अत्यंत धार्मिक, दयाळू आणि भगवान नारायणाचा परमभक्त होता. त्याने प्रवाशांसाठी धर्मशाळा, तलाव आणि अनेक सुविधा उभारल्या होत्या. परंतु त्याच्या 5 मुलांपैकी मोठा मुलगा मात्र वाईट संगतीत अडकलेला होता. जुगार, मद्यपान आणि दुर्व्यसनांमध्ये बुडालेला तो आपल्या जीवनाचा नाश करत होता. अनेक वेळा समजावूनही तो सुधरला नाही आणि शेवटी त्याला घरातून बाहेर काढण्यात आलं. घर सोडल्यानंतर त्याचं सर्व काही संपलं. संपत्ती, मित्र सगळं निघून गेलं. भुकेने व्याकुळ होऊन तो चोरी करू लागला आणि अखेरीस पकडला गेला. तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला शहरातून हद्दपार करण्यात आलं. आता तो जंगलात राहू लागला. निरपराध प्राण्यांची शिकार करून आपलं पोट भरू लागला. एके दिवशी अत्यंत भुकेने आणि तहानेने त्रस्त होऊन तो अन्नाच्या शोधात फिरत असताना त्याला कौंडिन्य ऋषींचा आश्रम दिसला. त्या दिवशी वैसाख महिना चालू होता. ऋषी गंगास्नान करून परतले होते. त्यांच्या ओल्या वस्त्रांचा एक थेंब त्या पापी व्यक्तीवर पडला आणि क्षणातच त्याच्या मनात सद्बुद्धीची ज्योत प्रज्वलित झाली. तो ऋषींकडे धावत गेला आणि विनम्रतेने म्हणाला, हे महात्मा, मी आयुष्यात खूप पापं केली आहेत. मला त्यातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग सांगा. कौंडिन्य ऋषींनी प्रेमाने सांगितलं, वैसाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीचं व्रत कर. तुझी सर्व पापं नष्ट होतील. त्या व्यक्तीने श्रद्धेने हे व्रत केलं आणि त्या व्रताच्या प्रभावाने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. शेवटी तो गरुडावर आरूढ होऊन विष्णू लोकाला गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुन, या व्रतासारखं श्रेष्ठ व्रत दुसरं नाही. याचं महात्म्य ऐकलं किंवा वाचलं तरी 1000 गायी दान केल्याएवढं पुण्य प्राप्त होतं. या कथेचा संदेश स्पष्ट आहे. संतांचा सहवास माणसाचं जीवन बदलून टाकतो. तो ज्ञान देतो, दिशा देतो आणि उद्धार करतो. तर वाईट संगती माणसाला अधोगतीकडे नेते. म्हणूनच सत्संगती स्वीकारा.
भक्तीचा मार्ग धरा आणि जीवनाला खऱ्या अर्थाने धन्य करा. ओम नमो भगवते वासुदेवाय.